दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न बहुउद्देशीय दिव्यांग संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान त्यांच्या काय मागण्या आहेत आपण या संदर्भात त्यांच्याशी संपर्क माहिती जाणून घेणार आहोत। दादा काय सांगणार, तुमच्या काय मागण्या आहेत? तुमच्या या ठिकाणी आप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आप निषेध आंदोलन करण्यात काय मागणी आहे? आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला 10 वाजल्यापासून पाण्यामध्ये असून तरी आमच्या अशा मागण्यात आहे की ऑल पुरा महाराष्ट्रामध्ये धरणं आंदोलन दिव्यांगांचं चालू आहे, तरी आपल्या जळगाव शहरामध्ये इतकी फजिता अपंगांच्या की त्यांना धान्य 35 किलो धान्य मिळण्यासाठी फिराव तहसीलदार कार्यालयामध्ये होत आहे आणि त्या कार्यालयामध्ये पैशांची मागणी करण्यात जाते, तरी गोरगरीब अपंग निराश होऊन त्यांचे आज घरदार राहण्यासाठी काहीच नाही सुविधा। म्हणून आम्ही आज यांना राहण्यासाठी घरकुल किंवा जागा मिळायला पाहिजे की महिन्याच्या महागाईच्या कालावधीनं त्यांना 5,000 रुपये झाला पाहिजे आणि त्यांना धंदा करायसाठी 200 स्क्वेअर फूट जागा मिळायला पाहिजे आणि त्यांना घरकुल मिळालं पाहिजे। आणि इथे जळगाव शहरामध्ये पगार 1 वर्षापासून त्यांच्या अकाउंटला पैसा जमा होत नाही आणि हे 2,500 रुपये महिना 2,500 रुपये वाढून आम्ही 2,500 रुपये महिना मागणी करत आहे, तर तसे 5,000 रुपये दर महिने जळगाव शहरामध्ये ग्रामीणला हे लागू झालं पाहिजे। आता हे जे सगळे रहिवासी आहेत हे दिव्यांग बांधवाने हे जळगाव शहरातले का बाहेरचे आहेत? इथे जळगाव शहराचे बी आलेले आहे आणि ग्रामीणचे बी आलेले आहेत। बरं, जे जळगाव शहरातले त्यांनी महानगरपालिकेमध्ये या संदर्भात संपर्क साधला नाही का? त्यांची चर्चा केली नाही का? अनेक वेळेस संपर्क साधून तरी त्यांचा फिराव कर्मचारी फिरवतात आहे त्यांना की ते बाकीच्या लोकांना जे 12,000 रुपये टाकले आणि बाकीच्या हजारो लोकांना अपंगांना 12,000चं अनुदान मिळाले नाही, ते हे जात भेद का? हे जात भेद नको, सर्वसारखे अपंगांना हे 12,000 रुपये मिळाला पाहिजे की जे भरपूर गरीब लोक अपंग त्यांच्यापर्यंत देत नाही आणि ते अर्धे टक्के अपंगांना पैसे वाटप करतो। एवढा निधी होत आहे, निधीचा वापर काय करताय? ते निधी कोटीनं निधी येत असतो महानगरपालिकात, त्या कोटीचा निधी तो अपंगापर्यंत पोहोचत नाही आणि ज्यांना ज्या अपंगाला देणं असतं तेवढं देता आणि म्हणतं वाटप झाली हे झाली। आणि संजय गांधी मध्ये निराधारचे तिथे बी कागदपत्राचे डबल मागण्या करता। तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी यांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहेत का? जिल्हा अधिकारी साहेबापासून आम्ही जे कलेक्टर साहेब होते त्यांना आम्ही निवेदन दिले। धान्यावरून आमची मागणी चालू होते, पिवळे अंत्योदय कार्ड मिळण्यासाठी की बाबा दिव्यांग विधवा महिलांना यांना बाबा पिवळे कार्डाचं वाटप करा। 2,000चा GR लिहिलेला आहे, पण तर निवेदनावर काय सध्या लक्ष देण्यात येत नाही आणि आम्ही बी पुरा पाठ आमचा चालू आहे आणि म्हणून त्यांना 35 किलोची मागणी करत आहे। अपंग विधवा गरीब महिला यांच्यापर्यंत ते 35 किलोचं धान्य मिळालं पाहिजे आणि यांच्याबद्दल जे कर्मचाऱ्यांचे यांची पुढे कारवाई करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। अशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या अशी या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन भविष्यात देखील करणार आहोत। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।